नमस्कार. मी आत्तापर्यंत मैद्याचे किंवा गव्हाच्या पिठाचे केक कितीतरी केले. पण रव्याचा केक मी पहिल्यांदाच करते आणि हा पहिल्यांदा करूनसुद्धा खूप चांगला झाला. तर तो कसा करायचा ह्याची रेसिपी मी आता इथं शेअर करते फ्रेंड्स. तुम्हीसुद्धा नक्की घरामध्ये ट्राय करू शकता. तर हा जो केक आहे हा पायनॅपल फ्लेवरमध्ये केलेला आहे आणि एकदम मस्त झालेला होता. 1 कप रवा घेतलेला आहे इथे मी आणि त्याच्यामध्ये अर्धा कप मैदा घातलेला आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता हे. सगळीकडं मैदा आणि रवा जो आहे तो व्यवस्थित मिक्स झाला पाहिजे. छोटासा चमचा भरून मीठ घातलेलं होतं आणि हे दही आता मी ह्याच्यामध्ये मिक्स करते आहे. पुन्हा एकदा हलवून घेऊया. ही बेकिंग पावडर आहे. ही बेकिंग पावडर 1 चमचा घातलेली आहे इथे आणि चाळून घ्यायची ही बेकिंग पावडर. शिवाय आपण जो आता खायचा सोडा घालणार आहोत तो सुद्धा पाऊण चमचा घातलेला आहे, अर्धा चमचा घातलेला आहे. तर तो सुद्धा व्यवस्थित चाळून घ्यायचा. तर चाळून घेतल्यामुळे सगळीकडं चांगला लागतो. म्हणजे सगळीकडे व्यवस्थित पसरला जातो. इथे ते पिठी साखर घालणार आहे. ही पाऊण कप पिठी साखर घेतलेली आहे. थोडी कमी जास्त घातली तरीसुद्धा चालू शकते. पिठी साखरच घालायची, साधी साखर घालायची नाही याच्यामध्ये. ही सुद्धा चाळून सगळं मिश्रण आता हलवून घेऊया. एकसारखं हलवून घ्यायचं. सगळीकडे व्यवस्थित सगळे जिन्नस पसरले गेले पाहिजेत. बाकीची प्रोसेस करेपर्यंत एका पातेल्यामध्ये हे बऱ्याच वेळेला वापरलेलं मीठ मी ठेवलेलं आहे आणि त्याच्यावरची ताटली एक ठेवायची आणि ह्याच्यामध्ये आता केक बेक करणार आहे मी. अर्धा कप इथं रिफाईंड ऑइल घेतलेलं होतं. सनफ्लॉवर रिफाईंड ऑइल घेतलेलं होतं. उग्रवासाचं कुठलंही तेल ह्याच्यामध्ये वापरायचं नाही. आपण ह्याच्यामध्ये बटर किंवा घरी केलेलं लोणीसुद्धा वापरू शकतो. आपण आता दूध घालून केकची कन्सिस्टन्सी येईपर्यंत साधारण अर्धा कप दूध मी इथं घातलेलं आहे. हलवून घ्यायचं व्यवस्थित. पुन्हा एकदा ह्याच्यामुळं थोडंसं पातळ झालं पाहिजे. आपल्याला दूध घातल्यानंतर त्याच्यामध्ये ज्या गाठी तयार झालेल्या आहेत त्या मोडून घ्यायच्या आणि नंतर मग आपण साधारण 10 मिनटं असंच हे मिश्रण ठेवणार आहोत. आता मिक्सरमधून काढूया आपण. त्याच्यामुळं सगळे जिन्नस एकजीव होतील आणि जो रवा थोडा फुललेला होता तो सुद्धा बारीक होऊन जाईल. एका मिक्सिंग बाउलमध्ये सगळं मिश्रण आता इथे काढलेलं आहे. पुन्हा एकदा फेटून घ्यायचं चांगलं. जितकं आपण फेटू ना तेवढी त्याच्यामध्ये हवा मिक्स होते आणि तेवढा केक हलका होतो. पायनॅपल फ्लेवरचा करायचा होता केक म्हणून पायनॅपल फूड कलर घातलेला आहे ह्याच्यामध्ये. जेव्हा आपण फूड कलर वापरतो तेव्हा जे मिश्रण असतं ते थोडंसं डार्क करायचं, म्हणजे कलर ह्याचा थोडासा गडद ठेवायचा, कारण बेक केल्यानंतर ह्याचा कलर थोडासा फेड होतो. तर आता याप्रमाणे इथं पुन्हा एकदा मिक्स करून घेत आहे मी. छान मिक्स झालेलं आहे. थोडीशी कन्सिस्टन्टी येण्यासाठी 1 चमचा दूध 2 चमचे दूध घातलेलं आहे मी इथे आणि त्याच्यामुळं केकची कन्सिस्टन्सी इथे आलेली आहे. आता व्हिनेगर घालायचं आहे. व्हिनेगर घातल्यामुळं काय होतं, जे आपण खायचा सोडा आणि बेकिंग पावडर घातलेली होती त्याच्यामध्ये दोन्हींच्यामध्ये रिॲक्शन होते आणि फ्लफी होतं मिक्सचर, म्हणजे चांगलं फुलतं हे. आणि हे फुललं मिश्रण की केकसुद्धा एकदम हलका होतो. तर आता हे तुम्हाला दिसत असेल बघा. व्हिनेगर घातल्यानंतर ह्याचा कलर पुन्हा एकदा थोडासा कमी झाला आहे, म्हणून आपण पुन्हा एकदा थोडंसं इथं पायनॅपल फूड कलर घालत आहोत. आणि इतका डार्क कलर आला की मग नंतर केक बेक झाल्यानंतर दिसतानासुद्धा खूप छान दिसतो. तर आता याप्रमाणे हे मिश्रण नेहमी हलवायचं. टुटी फ्रुटी आणि मनुके हे 2 घालायचे आहेत. हे थोडेसे मैद्यामध्ये मिक्स करून घातले की हे खाली तळाला जाऊन बसत नाहीत. म्हणून नेहमी मैद्यामध्ये थोडंसं मिक्स करून टुटी फ्रुटी, बदाम, काजू जे काय आपल्याला घालायचं असतील ते मिक्स करून घालायचे. आता हे सगळी टुटी फ्रुटी आणि मनुके घालून झालेली आहेत. हलवून घेतोय आपण पुन्हा एकदा. मगाशी सांगितल्याप्रमाणे जितकं आपण फेटून घेऊ
तेवढा केक हलका होतो. याप्रमाणे हलवून घ्यायचं. इथे हे बघा मिश्रण तयार झालेलं. आता हा बटर पेपर आहे. बटर पेपर केक टिनच्या खाली लावायचा आपल्याला. आता गोलाकार करायचा होता केक, म्हणून मी असा गोल कापून घेतलेला आहे आणि हे मिश्रण आता त्याच्यामध्ये सगळं घालून घेतो आहे. थोडंसं टॅप केलं ना की मिश्रण व्यवस्थित सेट होतं. वरनं थोडं डेकोरेट करायचं आहे. हे थोडे बदामाचे काप आहेत, थोडी बदामाची पावडर आणि शिवाय टुटी फ्रुटी. ही टुटी फ्रुटी सगळी घरी केलेली आहे. ह्याची पण रेसिपी मी केलेली आहे आणि ती सगळ्यांना आवडली होती. आता आपण बेक करायला ठेवूया. आता मीठ आणि पातेलं चांगलं गरम झालेलं आहे. झाकून ठेवायचं आणि 35 मिनटं शक्यतो उघडायचं नाही. 35 मिनटानंतर बघतोय आपण केक छान झालेला आहे. इथे साईडनी सगळ्या कड्या छान सुटलेल्या आहेत. साईडनी थोडा ब्राऊनही दिसतोय. बाहेर काढलेला आहे आणि आता बघूया केक व्यवस्थित झाला आहे का. ही जी स्टिक आहे, या स्टिकला जर समजा मिश्रण चिकटलं नाही तर ह्याचा अर्थ केक आपला खालूनसुद्धा व्यवस्थित भाजला गेलेला असा होतो. तर हे पहा, आपला केक छान भाजला गेलेला आहे. कलरही खूप छान आलेला आहे. इथे तुम्हीसुद्धा घरी केव्हा करू शकता. मुलांना तर केक खूप आवडतो. नक्की ट्राय करा फ्रेंड्स ही केक. धन्यवाद.